नमस्कार. काजस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रोज रोज नेहमीचाच रव्याचा उपमा खाऊन कंटाळा आला असेल ना, तर एकदा हा उपमा नक्की करून पहा, जो आपण रवा न वापरता बनवणार आहोत. हा उपमा चवीला तर अप्रतिम लागतोच, पण पौष्टिकसुद्धा आहे आणि यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीनसुद्धा मिळेल. आणि हा उपमा खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, जसं की पचन सुधारण्यास, वजन नियंत्रित करण्यास, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. तुम्हालाही हा पौष्टिक उपमा खायचा असेल आणि कशापासून हा बनवलेला आहे हे पाहायचं असेल तर रेसिपी संपूर्ण पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत जरूर शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता आपल्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा कप हिरवे मूग रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातले होते. मूग 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आधी आणि नंतरच आपल्याला ते भिजत घालायचे आहेत. सकाळी याच्यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि हे हिरवे मूग आपल्याला आता मिक्सर लावून बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग काढून घेऊयात. मूग व्यवस्थित बारीक व्हावेत ना, यासाठी याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. गरज वाटली तर नंतर आपण पाणी घालू शकतो, पण आधीच एकदम जास्त पाणी घालू नका. त्यासोबत आपल्याला एक मूठ भरून पालक घालायचं आहे. पालक इथे मी आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे मिक्सरला लावून बारीक असं वाटून घेऊयात. इथे मी मिक्सर लावून बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे. जाडसर राहिलं नाही पाहिजे. एकदम बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे. जास्ती पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा इनो घालायचा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इनो घालायचा नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडासुद्धा इथे वापरू शकता. आणि आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे जर मिश्रण पातळ झालं ना तर आपला उपमाही चांगला होणार नाही, चिकटसर होऊन जाईल, मोकळा मोकळा होणार नाही. यासाठी मूग बारीक करताना ते व्यवस्थित बारीक करून घ्या. एकदम जास्तीचं पाणी घालू नका, थोडा थोडा पाण्याचा वापर करून बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. इथे मी आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला या कुकरच्या डब्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. कुकरच्या डब्याला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल ना तर बटर पेपरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता. आणि डब्बा आपल्याला 1 2 ते 3 वेळा छान असा टॅप करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि लगेचच आता आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. यासाठी मी गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवून दिलं होतं. पातेल्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे. वरून झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. 20 मिनटं झालेली आहेत. आता आपलं हे शिजलंय का ते पाहूयात. सुरीच्या साहाय्याने आपल्याला हे चेक करायचं आहे शिजलंय की नाही ते. सुरी एकदम क्लीन आली की हे व्यवस्थित शिजले असं समजायचं. इथे आता तुम्ही बघू शकता की सुरी एकदम क्लीन आलेली आहे. हे व्यवस्थित शिजलेलं आहे. बाहेर काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवून देऊयात. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे आहे ना काढायचं आहे, म्हणजे व्यवस्थित निघालं जातं, डब्याला चिकटलं जात नाही. सुरीच्या साहाय्याने याच्या कडा आहेत ना त्या आधी मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि असे चौकोनी काप करून घेत आहे, म्हणजे हे आपल्याला बारीक करायला बरं पडेल यासाठी. आणि या डब्यामध्येच इथे आता मी हे बारीक करून घेणार आहे. हाताने आपल्याला कुस्करून हे असं बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक असं रव्यासारखं आपल्याला करून घ्यायचं आहे हे. तुम्ही बघू शकता सहज असं हे निघालं जात आहे. अजिबात डब्याला चिकटलं वगैरे जात नाही. गरम गरम असताना याचा जर आपण असा चुरा करायला गेलो ना तर एकदम असं चिकट चिकट होऊन जातं. यासाठी पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि नंतर आपल्याला हे असं कुस्करून घ्यायचं आहे. इथे आता तुम्ही बघू शकता मी सगळ्या याचा असा चुरा करून घेतलेला आहे. मस्त असा मोकळा मोकळा तयार झालेला आहे. आता लगेचच आपण याला फोडणी देऊन घेऊयात. यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. एक छोटा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी आधी व्यवस्थित तडतडू द्यायची आणि नंतरच आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. त्यासोबत एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आणि हे छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. कांदा आणि मिरची व्यवस्थित भाजली गेली पाहिजे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे.
कांदा आणि मिरची आता आपली इथे छान अशी भाजली गेलेली आहे. याच्यामध्ये आता आपण अर्ध टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो इथे मी अर्धच घेतलेला आहे आणि बारीक असं चिरून घेतलेलं आहे. टोमॅटो छान असं पिकलेलं असावं. टोमॅटोही आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी आपण इथे मीठ घालणार आहोत. इथे मी सगळं एकदमच मीठ घालत आहे. परत आपण मीठ घालणार नाही. चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं टोमॅटो आता परतवून घ्यायचं आहे. टोमॅटोही छान असं परतलं गेलेलं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे. त्याचसोबत आपण हा मुगाचा चुरा करून घेतलेला आहे ना, तो घालायचा आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल ना, तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या ॲड करू शकता. गरम-गरम असताना याचा चुरा करून घेतला आणि ते जर चिकट झालेलं असेल ना, तर ते कढईलासुद्धा चिकटलं जाणार. यासाठी पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित असं बारीक करून घ्या. इथे मी आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. याला आता आपल्याला अर्धा मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे. जास्ती वाफ काढायची गरज नाही, कारण की आपण हे आधीही शिजवून घेतलेलं आहे. छान अशी अर्ध्या मिनिटाची इथे मी वाफ काढून घेतलेली आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि मस्त असा आपला हा हिरव्या मुगाचा उपमा तयार झालेला आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करायचा आहे आणि मस्त असा आपला उपमा इथे तयार झालेला आहे. मस्त असा आपला हा उपमा तयार झालेला आहे. अजिबात चिकट वगैरे झालेला नाही. छान असा मोकळा-मोकळा तयार झालेला आहे. रव्याचा उपमा करण्यापेक्षा एकदा हा हिरव्या मुगाचा उपमा नक्की करून पहा. एकदम मस्त रेसिपी आहे. चवीला तर अप्रतिम लागतोच, त्याहून तो पौष्टिकसुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता. लहान मुलांच्या वाढत्या वयासाठी हा खूप उपयुक्त आहे आणि मोठ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे रव्याचा उपमा न करता एकदा हा हिरव्या मुगाचा उपमा नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. एकदम मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे. एकदा जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत जरूर शेअर करा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.